नागपूरच्या जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गोवंशीय जनावरांवर चालणाऱ्या क्रूरतेविरुद्ध एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे। भाजी मंडी आणि कुरेशी मोहल्ला परिसरातील 3 वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात आरोपींनी तब्बल 86 लहान मोठी गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने आणि चारा पाण्याची कोणतीही सोय न करता कत्तलीच्या उद्देशाने कोंडून ठेवल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती। या गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून जुनी कामठी पोलिसांनी 26 मेच्या रात्री 8:30 ते 27 मे 2026 च्या पहाटे 2 वाजताच्या दरम्यान पंचांसमक्ष 3 ठिकाणी छापे टाकले। यामध्ये चौधरी मशीद मागील मकबूल पहलवानच्या घराबाजूची मोकळी जागा, फमो शेख यांच्या रिकाम्या घराच्या मागील कंपाऊंडचा आतील भाग आणि पटेल क्लिनिक समोरील रजा मैदानाच्या बाजूला असलेल्या एका लोखंडी टीन पत्राच्या बंद गोदामाचा समावेश होता। या छाप्यात पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल म्हणजेच 86 गोवंशीय जनावरे सुखरूप जप्त केली। या सर्व जनावरांना तात्काळ कामठी येथील लुंबिनी नगरमधील गोसेवा समिती गोशाळेत सुरक्षितपणे दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक मीना झाडे यांच्या तक्रारीवरून संबंधित जागेचे गोदामाचे मालक आणि त्यांना मदत करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि प्राणी क्रूरता अधिनियम 1960 च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही धडक कारवाई पोलीस उप-आयुक्त डॉक्टर संदीप पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मीना झाडे, पोलीस हवालदार अभय मून, स्थानिक पोलीस कर्मचारी तसेच पोलीस नियंत्रण कक्षाचे RCP पथक आणि SRPFच्या तुकडीने मिळून केली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। काल पोलीस स्टेशन जुनी कामठीच्या हद्दीमध्ये दुपारच्या वेळेस आम्ही ड्रोनद्वारे संपूर्ण परिसराची पाहणी केलेली होती आणि यामागे माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, माननीय सहपोलीस आयुक्त नागपूर शहर, माननीय अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रदेश विभाग नागपूर शहर, माननीय पोलीस उपायुक्त झोन 6 आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त कामठी विभाग यांच्या दिशानिर्देश आणि मार्गदर्शनाखाली ड्रोनद्वारे संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली। तर सायंकाळच्या वेळेस एक वरिष्ठांच्या आदेशान्वये एक प्लान तयार करण्यात आला आणि त्या अंतर्गत रूट मार्चच्या अंतर्गत आम्ही आमच्या हद्दीमध्ये सर्च ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। त्या अन्वये पोलीस स्टेशन जुनी कामठीच्या हद्दीमध्ये गोवंशमध्ये कारवाई करण्यात आली। त्यामध्ये एकूण 86 जनावरे ताब्यात घेण्यात आली, त्यांना गोशाळेमध्ये दाखल केलं। एकूण 8,60,000 रुपयाचा मुद्देमाल आहे। यामध्ये अजून कोणीही मालकी हक्काकरिता समोर आलेलं नाही आहे। या तपासामध्ये या गोष्टी उघडकीस येतील आणि हा भाजी मंडी आहे किंवा मदन चौक आहे या भागामध्ये सदरची कारवाई करण्यात आली।